नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा चौथी गणित यामध्ये संख्या ज्ञान यामध्ये 1 ते 100 मधील मूळ संख्या, संयुक्त, त्रिकोणी आणि चौरस संख्या आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रथमतः मूळ संख्या म्हणजे काय आपण पाहणार आहोत. या ठिकाणी मूळ संख्या म्हणजे आपण अत्यंत सोप्या भाषेत व्याख्या करायची असेल तर 5ला 5 भाग जातोय, 5 भागिले 5 भागाकार 1 येतोय आणि 5ला 1नेही भाग जातोय आणि भागाकार 5 येतोय. त्यामुळं 5 या संख्येला पहा, 5नं 5ला बघितलं 5 एके 5 एके आपण असा भागाकार करतो ना. मराठी अंक लिहिले पाहिजेत. 5नं 5ला भागायचं, 5 एके 5, बाकी 0 उरले. ओके. आणि याच 5ला 1नं भागूया, 1 गुणिले 5 5, बाकी 0. म्हणजे 5ला 5नं भाग जातोयच, 1नं भाग जातोयच. 7ला सुद्धा 7नं भाग जातोय, 1नं भाग जातोय. या ठिकाणी 11ला 11नं भाग जातोय, 1नं भाग जातोय. 3ला या ठिकाणी 3नं भाग जातोय, 1नं भाग जातोय. 19ला 1नं भाग जातोय आणि 19नं भाग जातोय. या मूळ संख्येत. ओके. त्यानंतर 23 आपण पाहिलं तर 23ला सुद्धा 23नंच भाग जातो आणि 1नं भाग जातोय. 29ला सुद्धा 29नं आणि 1नं भाग जातोय. म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येनं आणि 1नं भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. अत्यंत सोप्या भाषेमध्ये व्याख्या. आता या ठिकाणी आपण जर 4 ही संख्या घेतली तर 4ला 2नं भाग जातोय, 4नं भाग जातोय, 1नं जातोय. म्हणजे 4नं 1नं गेली असते, फक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने गेला नसता तर 4 मूळ संख्या असली असते, पण 2नं पण जातोय. त्यामुळे हे 2च विभाजक घेतलं पाहिजेत. ती स्वतः संख्या आणि 1 या 2 विभाजकाशिवाय तिसरा कोणताही विभाजक असू शकत नाही. आणि व्याख्या मग पाहायची असेल तर एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 व तीच संख्या याशिवाय इतर कोणत्याही संख्येने निषेध भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणायचं. 2 ते 100 मधील मूळ संख्या दिलीत. पहा, 2 ते 10 मध्ये मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7. ओके. त्यानंतर 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19 या संख्या आहेत. हे लक्षात घ्या. 21 ते 30 मध्ये 23 आणि 29. 23 आणि 29ला 1 आणि त्या संख्येशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 ह्या दोन संख्या आहेत. 41 ते 50 मध्ये 41 आहे, 43 आहे, 47 आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. म्हणजे 50पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 15 मूळ संख्या आहेत. ओके. त्यानंतर 51 ते 60 मध्ये या दोन संख्या आहेत 53 आणि 59. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67. 71 ते 80 मध्ये 71 आहे, 73, 79 आहे. 81 ते 90 मध्ये 83 आणि 89 आहे. आणि 91 ते 100 मध्ये 97. म्हणजे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 संख्या 51 ते 100 मध्ये आहेत. या 10 आणि 1 ते 50 पर्यंतच्या 15 म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या 25. त्या लिहिता आल्या पाहिजेत भरभर. ओके. या 25 संख्या आहेत. आता 2 ही एकमेव मूळ संख्या अशी आहे ती सम आहे. उरलेल्या सर्व मूळ संख्या विषम आहेत. पण 2 ही संख्या सम आहे इथं. बाकी 3, 5, 7 वगैरे 97 पर्यंत सर्व विषम संख्या आहेत. म्हणजे सर्वात लहान सममूळ संख्या 2च आहे. ओके. आता हा मूळ संख्यांचा भाग झाला. संयुक्त संख्या, ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या याशिवाय इतरही संख्यांनी निषेध भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. आता उदाहरणार्थ 10 या संख्येला 1नं भाग जातोय आणि 10नं भाग जातोय. याशिवाय 2नं जातोय, 5नं जातोय. म्हणजे 10 या संख्येचे विभाजक कुठले? 10ला भाग जाणारी संख्या 1 आहे, 10 आहे, 2 आहे, 5 आहे. म्हणजे 1 आणि तीच संख्या सोडून 2 आणि 5 हे वेगळे विभाजक आहेत, म्हणून 10 ही संयुक्त संख्या आहे. आता 2 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. 2 ते 100 पर्यंत 25 तर 74 संयुक्त संख्या आहेत.
74 म्हणजे 25 आणि 74 99 झाल्या. म्हणजे एक आणखी कोणती एक, तर एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. कुठेही घेतली नाही त्याला, मूळ संख्येमध्ये नाही, संयुक्त संख्येमध्ये नाही. ओके, अशा त्या 100. आता लक्षात आलं, 2 ते 100मध्ये एकूण मूळ संख्या 25 आणि संयुक्त संख्या 74. मग जोडमूळ संख्या. आता या ठिकाणी 1 ते 100मधील मूळ संख्या ज्याला संयुक्त संख्या झाल्या, संयुक्त संख्या. आता आपण या ठिकाणी 27 ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे 27ला 1 भाग जातोय, 27 भाग जातोय, 27ला 3 भाग जातोय, 9 भाग जातोय. म्हणजे ती संख्या 1 आणि 27 शिवाय 3 आणि 9 27ला भाग जातोय, म्हणून 27 ही संयुक्त संख्या आहे. ओके. आता या ठिकाणी जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो, ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो, अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं. म्हणजे मूळ संख्यामध्ये 2चा फरक असणं किंवा जुळ्या मूळ संख्या असं म्हणतात. ओके. ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो, अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणायचं. इथं 3, 5 ही जोड आहे, फरक 2चा आहे. 3 आणि 5 मूळ संख्या आहेत. 5 आणि 7 फरक 2 आहे, 5 आणि 7 मूळ संख्या आहेत. 11 आणि 13 फरक 2चा आहे, 11 आणि 13 मूळ संख्या आहेत. 29 आणि 31 फरक 2चा आहे, 29 आणि 31 दोन्ही मूळ संख्या आहेत. ओके. अशा पद्धतीनं 2 मूळ संख्यामध्ये फरक 2चा पाहिजे. आणखी सांगा पाहू. अगदी बरोबर, 41 43 आहे, 2चा फरक आहे, दोन्ही मूळ संख्या आहेत. आणखी कोणत्याही बरं जोडी अशी 59 61. ओके. अशा पद्धतीनं आणखी शोधा आणि सराव करा, म्हणजे जोडमूळ संख्येचं दृढीकरण होईल, चांगल्या पक्क्या लक्षात राहतील. या ठिकाणी 1 ते 100च्या दरम्यान अशा जोडमूळ संख्येचे 8 जोडे आहेत. इथे किती झाल्या? 1 2 3 4 5 6. 2 जोडमूळ संख्या, 2च या ठिकाणी जोड्या इथं आवश्यक आहेत, असणार आहेत. राहिलेल्या त्या जोड्या आहेत 2 राहिलेल्या, त्या आपण कमेंट्स बॉक्समध्ये द्याव्यात. ओके. सहमूळ संख्या. आता पुढचा, ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक अवयव असतो, ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक अवयव असतो, त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 9 आणि 25 या जोडीतील संख्यांना एकच सामायिक अवयव आहे, म्हणून 9 आणि 25 ही सहमूळ संख्या आहे. 9 आणि 25 आपण 9चे अवयव पाडले, 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. 9चे अवयव पाडले म्हणजे 3 गुणिले 3, 3च्या पाड्यात 9 आहे, 3 त्रिक 9. आणि 25चे अवयव पाडले, 5 गुणिले 5, 5 5 25. याला पण 1 न गुणलं, याला पण 1 न गुणलं, या दोघांमध्ये सामायिक एकच आहे, म्हणून यांना समूळ संख्या म्हणायचं. ओके. दोघांमध्ये एक हाच सामायिक असतो. कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही समूळ संख्यांची जोडी असते. कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. आता या ठिकाणी 3 4 7 8, 3 4 7 8 ह्या कोणत्याही क्रमवार संख्या. आता 3 4 क्रमवार संख्या आहे, 3 तर 4 येते, 3चं अवयव 3 गुणिले 1 आणि 4चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 1. म्हणजे 3च्या अवयवात 3 गुणिले 1 आणि 4च्या अवयवात 2 गुणिले 2 गुणिले 1. म्हणजे दोघांमध्ये एक हाच सामायिक अवयव आहे, दुसरा कोणताही नाही. त्यामुळे तसंच 7 आणि 8 या ठिकाणी 31 आणि 32 या सलग येणाऱ्या क्रमवार संख्या आहेत आणि या जोड्यांना आपण समूळ संख्यांची जोडी म्हणतो. कुठलीही घ्या, 71 72 याच्यामध्ये सामायिक अवयव एकच आहे, 72 73 एकच सामायिक अवयव. हे अवयव पाडून पहा. या ठिकाणी अवयव पडले तरीसुद्धा दोघांमध्ये सामायिक अवयव अजिबात असत नाही. ओके. आता एक चुकीची जोडी आपण घेऊया. 4 आणि 8
ह्या 4चे अवयव 2 गुणिले 2 बेदुनी 4 ओके गुणिले 1. 8चा अवयव 2 गुणिले 2 बेदुनी 4 गुणिले 2 गुणिले 1. ह्याच्यामध्ये 1 व्यतिरिक्त 2 सामायिक आहे ना, त्यामुळे हे समूळ संख्यांची जोडी असूच शकत नाही. एकच फक्त दोघांमध्ये सामायिक अवयव पाहिजे, एकच. इथं 1 तर आहेच, पण हे 2 आहे, इथं 2 आहे. त्यामुळं इथं 4चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 1 बेदुनी 4 गुणिले 1 आणि 8चे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 1. दोघांमध्ये 1 तर सामायिक आहेच आणि 2 सामायिक दोघांमध्ये आहेच. आपण समूळ संख्या कशाला म्हणतो? 1 शिवाय दुसरा कोणताही सामायिक अवयव नाही अशा परिस्थितीला. म्हणून या ठिकाणी समूळ संख्यांच्या या जोड्या आहेत. 9 25 आहे, 3 4 आहे, 7 8 आहे, 31 32 आहे आणि भरपूर 24 25 आहे, 25 26 आहे, 26 27 आहे. त्यामुळं समूळ संख्या समजलं आपल्याला, जोडमूळ संख्या समजलं आपल्याला, त्यानंतर संयुक्त संख्या समजलं आपल्याला आणि मूळ संख्या समजलं. ओके. आता त्रिकोणी संख्या. या त्रिकोणी संख्या ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात आणि त्या मांडणीतील त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. आकृती पाहणारच आहोत आपण. पुन्हा एकदा समजावून घ्या. ज्या संख्या त्रिकोणी मांडणी दाखवतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात आणि या मांडणीतील ह्या ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत आणि त्या मांडणीतील त्रिकोणांच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. 1 असेल, 1 3 6 10 15 21 या त्रिकोणी संख्या आहेत. 1 3 6 10 15 21 या त्रिकोणी संख्या का आहेत ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी ठिपक्यांची आकृती पाहूया. या ठिकाणी पहा, इथं 1 2 1 2 1 2 तिन्ही ठिकाणची लांबी समान आहे. इथं 1 2 3 1 2 3 1 2 3 ठिपके आहेत. 1 2 1 2 1 2 लांबी समान. इथं 1 1 1 इथं 1 2 3 1 2 3 1 2 3. ओके. अशा पद्धतीनं मांडणीतील आकृतीबंध इथं 1, इथं 1 आणि 2 3, इथं 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे इथं 1 ठिपका, हे 2 ठिपके 3 ठिपके, 1 अधिक 2 अधिक 3 म्हणून 6. इथं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 ठिपके म्हणजे 10 झाले. ओके. इथं 1च, इथे 1 अधिक 2 3. ओके. अशा पद्धतीनं म्हणून 1 3 6 10 या त्रिकोणी संख्या आहेत. आता त्रिकोणी संख्या मग काय व्याख्या केली आहे? त्रिकोणी संख्या म्हणजे लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. मग आता सांगा मला, त्रिकोणी संख्या शोधायची असेल तर 3 आणि 4 या लगत संख्या आहेत, त्याला भागिले 2. 2 न 4ला भागूया, बेदून 4, 3 2 6 आली संख्या. 1 न 2ला भागूया, 1 गुणिले 2 त्याला भागिले 2. ह्या 2ला 2 गेले, 1 आलं. 5 गुणिले 6 भागिले 2 आलं. ह्या 6ला 2 भाग्या, 2 त्रिक 6 5 त्रिक 15. 15 ही त्रिकोणी संख्या आहे. 1 त्रिकोणी संख्या आहे, 6 त्रिकोणी संख्या आहे. 1 गुणिले 2 झालं, 2 गुणिले 3 आपण घेतलं, 2 गुणिले 3 भागिले 2, 2ला 2 गेले 3, 1 झालं, 3 झालं, 6 झालं, 15 झालं. त्यानंतर 4 गुणिले 5 भागिले 2 सलग येणाऱ्या संख्यांचा गुणाकार भागिले 2. 2 एके 2 दुनी 4 5 दुनी 10. ओके. 1 झालं, 3 झालं, 6 झालं, 10 झालं, 15 झालं. ह्या त्रिकोणी संख्या आहेत. त्रिकोणी संख्या काढण्यास सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्रिकोणी संख्याबरोबर लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. आता चौरस संख्या एका संख्येला त्याच संख्येने गुणून येणारी संख्या ही चौरस संख्या असते. आता 1 गुणिले 1 त्या संख्येनं त्या संख्येला गुणल्यानंतर येणारा गुणाकार चौरस संख्या आहे. 1 2 गुणिले 2 4, 3 गुणिले 3 9 चौरस संख्या, 4 गुणिले 4 16 चौरस संख्या, 5 गुणिले 5 5 5 25 चौरस संख्या, 6 गुणिले 6 6 36 चौरस संख्या, 7 गुणिले 7 7 7 49 चौरस संख्या. म्हणजे 1 4 9 16 25 36 49 64 81 100 या चौरस संख्या आहेत. ओके.
त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणून येणारी संख्या म्हणजे चौरस संख्या. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लक्षात घेतला पाहिजे आणि आपल्या चौथीच्या सर्व शिष्यवृत्तीला बसणाऱ्या बांधवांनाही हा शेअर केला पाहिजे. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला या गणितामध्ये बाळांनो पैकीच्या पैकी मार्क्स पाडायचे आहेत. आणखी पुढं जायचं आहे आपल्याला. अनेक अवघड घटक आपण अत्यंत साध्या पद्धतीनं सोप्या शब्दामध्ये समजावून घेणार आहोत. पहा इथं आकृतीनं कसं दाखवले. या संख्या ठिपक्यांच्या चौरसाकार मांडणीने दाखवता येतात. इथं एकच आहे त्यामुळे 1 गुणिले 1. इथं 1 2 3 4 2 गुणिले 2 4. इथं एकच ठिपका 1 गुणिले 1. इथं 4 आहेत ठिपके 4 2 गुणिले 2. इथं म्हणजे आडव्या 2 उभ्या 2. इथं 3 आडव्या आणि उभ्या 3 3 त्रिक 9. इथं आडव्या 4 उभ्या 4 4 चौक 16. अशा पद्धतीनं 16 9 4 आणि 1 या चौरस संख्या आहेत. हा व्हिडिओ जरूर आपण स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा. भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. बेल आयकॉन द्या. आपणास चौथ्या इयत्तेचे स्कॉलरशिपचे व्हिडिओ जे आवश्यक आहेत ते आपणासमोर एका पाठोपाठ एक येतील. धन्यवाद.